8वी युवा संसद या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। त्याचप्रमाणे या मुलाखत घेणार आहेत असे संजय आवटे सर, संपादक दैनिक लोकमत, मंचावरती उपस्थित आहेत, यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। मंचावरती उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर आहेत, यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। मंचावरती उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं असे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर आहेत, यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुमाकाराने। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो। आजच्या या 8व्या युवा संसदेच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या संसद कट्ट्यामध्ये मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब यांचं मी मनापासून संस्थेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो। आज मला साहेबांकडे पाहिल्यानंतर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं। स्वामी विवेकानंद असं म्हणतात, टेक अप वन आयडिया, मेक वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, let the brain, muscle, nerve, every part of your body with full of that idea and just leave other idea alone, and this is the way to achieve your success। आज हे वाक्य साहेबांनी स्वामी विवेकानंदांचं वाचलंय का नाही वाचलंय मला माहिती नाही, परंतु या वाक्याचं मूर्तिमंत जर उदाहरण या मंचावरती कोण असेल तर ते छगनराव भुजबळ साहेब या मंचावरती त्या ठिकाणी आहेत। आज ज्या पद्धतीचं समाजकारण, ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य हे साहेबांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे ते अत्यंत अवलौकिक आहे, हे आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे। आज जे वाड्यावस्ती तांड्यांवरची मुलं आहेत, जी गोरगरीब आदिवासी समाजातली लोक आहेत, जी ओबीसी समाजातली लोक आहेत, या सगळ्या लोकांचा एक आवाज म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम आणि त्या लोकांचा एक सपोर्ट संपूर्ण भारत देशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती असणारं व्यक्तिमत्व हे साहेबांचं आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे। आणि त्याच्यामुळं आज आमचा जो विचार होता तो विचार हाच आहे की आज त्यांचे जे विचार आहेत आणि आज जे मुलांच्या मनामध्ये जे आरक्षणाच्या संदर्भामध्ये विचार असतील ते सगळ्या विचारांचं आदान प्रदान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। आज या युवा संसदेचं आपलं ब्रीद वाक्यच आहे की सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत। शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजे। राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का? जी आमची वाड्यावस्ती तांड्यांवरची मुलं आहेत, जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजामधून जी मुलं येतात, ज्यांचा बाप मोठा नाही, ज्यांच्याकडे जात नाही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, या लोकांनी त्याच्यामध्ये काय करावं? आणि म्हणून अशी जी शिकलेली लोक आहेत, म्हणजे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, अशी जी शिकलेली लोक आहेत ही राजकारणाच्या पटलामध्ये आली पाहिजेत, राजकारणाच्या पटलावरती आली पाहिजेत, ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये ही लोक आली पाहिजेत। याच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमधून जवळपास 1,500 विद्यार्थी आपल्या या युवा संसदेसाठी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागामधून त्या ठिकाणी आज त्याच्यामध्ये आलेले आहेत। आज मी जास्त वेळ बोलणार नाही, मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी साहेबांच्या समोर मला त्या ठिकाणी सांगायची की साहेब, आम्ही या मुलांना त्या ठिकाणी नेपोटिझम, घराणेशाही या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका असं आम्ही त्यांना सांगितलंय। आणि याच्यासाठी आम्ही त्यांना फार काही विविध उदाहरणं या विद्यार्थ्यांना आम्ही त्याच्यामध्ये दिली, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधींसारखं उदाहरण असेल की स्वतःचे वडील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पंतप्रधान असताना त्यांचा त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये पराभव झालेला आपल्याला दिसतो। उमर अब्दुल्ला असतील, ज्यांचे वडील फारुख अब्दुल्ला हे मुख्यमंत्री असताना त्यांचा स्वतःचा पराभव झालेला आपल्याला दिसतो। आताच्या निवडणुकीमध्ये अत्यंत मोठमोठ्या नावं ही आपल्याला त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये पडलेली त्याच्यामध्ये ती दिसतात। आणि म्हणून आम आदमी पार्टी सारखं उदाहरण आपण या विद्यार्थ्यांच्या समोर देतोय की त्या पार्टीचा आणि आपला काही संबंध नाही, परंतु तिथं एक IRS माणूस त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतो, CA लोक त्या ठिकाणी आमदार आणि खासदाराच्या ओळीमध्ये त्याच्यामध्ये जाऊन बसतात। आणि म्हणून शिकलेली लोक राजकारणात आली पाहिजे। ती जर शिकलेली लोक राजकारणात आली तर देशातल्या 2-2 राज्यांमध्ये सुद्धा सरकार त्या ठिकाणी येतं, हे उदाहरण आपल्या समोर त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून या युवा संसदेच्या माध्यमातून आपण त्यांना सगळ्यांना 3
उदाहरणं त्याच्यामध्ये दिली. पहिलं उदाहरण आपण सिद्धार्थ बुद्ध यांचं आपण त्याच्यामध्ये दिलं की ज्यांनी राजवस्त्र संपत्ती सोडून सुखाचा आणि समाधानाचा मार्ग संपूर्ण देशाला दाखवण्याचं काम केलं. संत ज्ञानेश्वर माऊलींचं आपण उदाहरण या विद्यार्थ्यांना देतोय की हे विश्वची माझे घर, हे उदाहरण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवण्याचं काम करतोय. प्रिन्स हॅरीचं आपण उदाहरण या विद्यार्थ्यांना दिलंय की ज्यांनी घरदार जमीन जुमला जवळपास 1,71,000 एकर जमीन त्या ठिकाणी त्यांनी समाजासाठी म्हणून दान केली आणि गोरगरीब शोषित आणि उपेक्षित लोकांसाठी म्हणून प्रिन्स हॅरी पुढे आलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून आज या चांगल्या लोकांचं काहीतरी त्याच्यामध्ये विचारांचा ओहापोह झाला पाहिजे म्हणून या युवा संसदेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. आपण सगळेजण आमच्या विनंतीस या ठिकाणी मान देऊन आलात. मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी साहेबांचेही मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो की आपण आमच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये या 1,000-1,500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपला मौल्यवान वेळ आपण त्या ठिकाणी दिलात आणि आपली मुलाखत त्या ठिकाणी व्हावी. कारण माझ्या डोक्यामध्ये असं होतं की फक्त साहेबांनी यावं, भाषण करावं आणि जावं, याच्यापेक्षा सुद्धा विचारांचा आधार प्रदान व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न विचारता आली पाहिजेत ही अपेक्षा माझ्या डोक्यामध्ये होती आणि त्याच्यासाठी साहेबांनी होकार दिला. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज साहेबांचा इंटरव्ह्यू माननीय संजय आवटे सर त्या ठिकाणी घेतात, त्यांनी माझ्या विनंतीस मान दिला आणि ते या ठिकाणी आलेत. मी त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर खऱ्या अर्थानं या सत्रासाठी रोखठोक मुलाखतीसाठी मंचावरती उपस्थित आहेत माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब, माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत आपल्या सर्वांसमोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं त्या सगळ्यांचा समावेश संविधानामध्ये केला. मला आपल्याला एकच सांगायचं, हीच आपली दैवता आहे. आणखी दैवता कुठची आपली? ही दैवता प्रत्यक्ष आपण त्यांचा इतिहास वाचतो आहोत, पाहिजे ही आपली दैवता. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती होय आपली दैवता. त्यांना विसरून कसं चालेल? छगनराव चंद्रकांत भुजबळ हे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. राजकीय कौशल्य, जनसंपर्क, संघटना बांधणी, रोखठोक भूमिका, सामाजिक प्रश्नांची जाण व ते सोडवण्याची धमक, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्राचे राजकारण जवळपास 4 दशकाहून अधिक काळ जवळून पाहणारे आणि राज्याच्या प्रगतीमध्ये विविध प्रकारे योगदान देणारे ते वर्ष युवा संसद, युवा संसद, युवा संसद, युवा संसद. संपादक दैनिक लोकमत यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं संजय आवटी सरांचा विश्वगुरु बनाना है, चल तू भी यार बोल दे तेरा मकसद. युवा संसद, युवा संसद, युवा संसद, युवा संसद. तुझसे ही देश बनता है, तुझसे ही बिगड़ता है. या रोखठोक मुलाखतीसाठी मी पुढील सुरू संजय आवटी सरांकडे सुपूर्द करतो की त्यांनी ही मुलाखत सुरू करावी. नमस्कार. तर आपल्यासोबत आहेत छगन भुजबळ. छगन भुजबळ हे बस नाम ही काफी है अशा प्रकारचे नेते आहेत आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण मित्र बसलेले आहेत. शार्दूल मला खरं म्हणजे खूप आनंद वाटतो.
हे आपलं 8वी आपली युवा संसद आहे आणि ज्या प्रकारे प्रतिसाद दरवर्षी वाढतो आहे, मग खरं म्हणजे एक संस्था होती, मग 2 युनिट झाली, मग 40, मग 80 आणि आता एकाचे 2, 2चे 4, 4चे 16 होत असताना आता शार्दूलच्या पण 2चे 4 होत आहेत. याचा आनंद मला जास्त आहे. मी शार्दूलला म्हटलं की एवढे इव्हेंट्स करतो, पण जरा हाही इव्हेंट आम्हाला पाहायचा आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. त्यामुळे शार्दूल, तुमचं मनापासून अभिनंदन. आणि खरोखरच बेसिकली तरुणाईनं राजकीय भूमिका घ्यावी, तरुणाईनं राजकीय विचार करावा म्हणून युवा संसदेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. अनेकदा होतं असं की राजकारण आम्हाला त्यात काही रस नाही, आम्हाला राजकीय भूमिका नाही, आम्हाला काय करायचं आहे राजकारणातलं, अशा प्रकारची भूमिका अनेकदा तरुणाई व्यक्त करते आणि त्यामुळेच राजकारण्यांचं फावतं. त्यामुळे नको ते राजकारण विकसित होतं, नको ते राजकारण उभं राहतं. मला असं वाटतं, युवा संसदेला असं वाटतं की तरुणाईनं राजकीय भूमिका घेतली पाहिजे, राजकीय विचार केला पाहिजे. कारण शेवटी या व्यवस्थेमध्ये अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे. सत्ता कुठल्याही नेत्याची नाही, सत्ता कुठल्याही पक्षाची नाही, सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस या सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असेल तर त्यानं भूमिका घेतली पाहिजे. आम्ही भारताचे लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून ही सगळी तरुणाई मला महत्त्वाची लागते. छगन भुजबळ साहेबांची मुलाखत घ्यायची कल्पना जेव्हा पुढे आली, मला आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये इतका दीर्घकाळ ठसा उमटवत राहणं आणि काम करत राहणं हे अत्यंत अवघड आणि कठीण काम आहे. छगन भुजबळ यांचं वय आता 77 आहे. ऐन 20मध्ये त्यांनी राजकीय सामाजिक कामाला सुरुवात केली आणि जवळपास गेली 5-6 दशकं त्यांचा समाजकारणावर ठसा आहे, राजकारणावर ठसा आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटलं. आणि या पुढच्या तरुणाईला मुद्दाम सांगू इच्छितो की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर छगन भुजबळ हे तुमचे आयकॉन असू शकतात. याचा अर्थ त्यांचं राजकारण बरोबर चूक वगैरे असं काही मी म्हणणार नाही. पण एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एक भाजी विक्रेता मुलगा हा राजकारणाच्या जवळपास सर्वोच्च पदापर्यंत झेप घेऊ शकतो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. घरामध्ये राजकारणाचा वारसा नाही, वडील आमदार खासदार मंत्री नाहीत, असा कुठलाही वारसा नाही. अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा पुढे येतो, आपल्या कर्तबगारीवर, आपल्या कर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करतो आणि इथपर्यंत येऊन पोहोचतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ साहेब, तुमचं स्वागत या मुलाखतीमध्ये. नमस्कार. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचं ऐकावं, तुम्ही काय म्हणता आहात, तुमची नक्की भूमिका काय आहे ती ऐकावी अशी महाराष्ट्राची इच्छा नेहमीच असते. मग तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असा, कुठल्या पदावर असा, सत्तेमध्ये असा किंवा नसा. माझा पहिला मुद्दा असा आहे, सध्या त्या अर्थानं तुम्ही सत्तेत नाही आहात, पण चर्चेत मात्र आहात. ये क्या बात है? असं आहे की सत्ता जी आहे हे आळवावरचं पाणी आहे. कधी येईल आणि कधी जाईल काही सांगता येत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पण खूप झाले. आपण जर आजच्या तरुणाला विचारलं की या सगळ्या मुख्यमंत्र्यांची नावं जरा ताबडतोब जरा सांगा बघू, तर कित्येकांची नावं जी आहेत आपले लोक सांगूसुद्धा शकणार नाही. आणि असं काही नाही की सत्तेत असल्यानंतरच व्यक्ती लोकांच्या समोर असते. सत्तेत नसणाऱ्या अनेक व्यक्ती आज आपल्या डोळ्यासमोर आहेतच ना. तुम्ही कुठे सत्तेत आहात? जाधवर साहेब कुठे सत्तेत आहे? हे पुण्याचे बाबा आढाव साहेब ते कुठे सत्तेत आहेत? असे 1, 2, 3 कितीतरी लोक आहेत. त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं आहे. कुठल्या तरी एका विषयामध्ये त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलं आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य तर मिळवलंच, परंतु त्याचा उपयोग समाजासाठी झाला. जर तुम्ही स्वतःसाठी जगलात
तर मग काही उपयोग नाही. जो दुसऱ्यासाठी जगला, दुसऱ्यासाठी मेला, तो कायम जगला. आणि म्हणून जे आहे असं आहे की मला खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला 20% राजकारण 80% समाजकारण. त्यावेळेला तुम्हाला कल्पना, त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो. आणि हे तुम्ही सांगितलं ते खरं आहे. खरं म्हणजे माझे आई वडील मला आठवत नाही तेव्हा गेलेले आहेत. आणि एका लहानशा 10x12 पत्र्याच्या खोलीमध्ये मी मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालो. माझगाव म्युनिसिपालिटी स्कूल ही माझी शाळा. मग एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल जिथे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिकले. आणि नंतर मग VJTI टेक्निकलचे इन्स्टिट्यूट. आणि त्याच वेळेला जे आहे बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे जी शिवसेना सुरू केली. आणि त्यामध्ये म्हणजे अगदी वसंतदादासुद्धा म्हणायचे मुंबई महाराष्ट्रात आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र मुंबई महाराष्ट्रात मुंबई आहे, मुंबईत महाराष्ट्र नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे. आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी जे आहे त्यांच्या मार्मिकमध्ये वाचा आणि थंड बसा. आणि मग एखादी कंपनी काहीतरी ती असेल की HPCL असेल, काय असेल काय, मग ते वरती काय रामानुजन, नंतर मग अय्यंगार, मग पय्यंगार, अमुक तमुक. मग नंतर एखादा शिपाई पिऊन, मग तो एखादा कोणतरी जे आहे गायकवाड असेल, भुजबळ असेल, बस अशी सगळी एक मालिका लावली त्यावेळेला. नंतर मग काही वेळाने त्याने बदललं, वाचा आणि उठा. आणि मग ते वाचा आणि उठा. आणि मग परत तेच आता हे वाचून तुम्ही उठणार आहात की नाही. आणि मग त्याने ठरवलं की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी संघटना बांधायला पाहिजे. आणि त्या संघटनेला नाव काय द्यायचं तर प्रबोधनकार ठाकरे, जे सत्यशोधक समाजाचेच वतीन म्हणजे रस्त्यावर चालणारे फुले शाहू आंबेडकरांचेच पूर्णपणे अनुयायी आहे. त्यांनी नाव दिलं, सोपं नाव आहे शिवसेना. आणि ते नाव बाळासाहेबांनी स्वीकारलं, आम्ही स्वीकारलं. पहिली मीटिंग जी झाली त्या शिवाजी पार्कवर, तिथे मी VJTI कॉलेजचा जो आहे सेक्रेटरी होतो. जशी आता तुमचे सेक्रेटरी असतात ना मुलं, अरे चला आता आपल्याला पण पुढच्या वर्षी जे आहे नोकऱ्या बघायच्या, चला जाऊया आपण. हे बाळ ठाकरे काय, त्यावेळेला बाळ ठाकरे म्हणायचे त्यांना, बाळ ठाकरे काय म्हणतात बघूया. आणि आम्ही सगळे गेलो. आणि मग त्याच दिवशी जे आहे मी जेव्हा घरी आलो तेव्हा आमच्या माझगाव ते बरेच लोक त्या मुलं तिकडे गेले होते. ती मुलं म्हणाले की तू जरा शिकलेला आहेस तर तूच शाखाप्रमुख हो. अरे मी म्हटलं मला कुठे, मला घेऊन गेले तिकडे बाळासाहेबांकडे. मग बाळासाहेब म्हणाले हो तू शाखाप्रमुख. आणि पहिले जे 10-12 शाखाप्रमुख झाले त्यातलं मी. आणि नंतर मग नगरसेवक झालो, नंतर महापौर झालो, नंतर 2 वेळा महापौर, 2 वेळा आमदार. पण आमदार आणि महापौर मी एकटाच. आणि मग सगळ्या महापौरांचा चेअरमनसुद्धा झालो. तर हे सगळं जे चालत 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 पुढं गेलं. तर त्यावेळेला जे आहे ते आम्हाला जे शिकवलं की वाचाने थंड बसा नाही, वाचाने उठा, धडक मारा. हे जे आजही जे मला जे आहे ना ते स्फूर्त कधी कधी ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे मी राहिलो काय ते अजूनही आहे. मग ते बेळगावची लढाई असो नाहीतर मग आणखी काही असो, एक जी जीव झोकून द्यायचा, जे काय होईल ते होईल, त्याची पर्वा आम्ही कधी करत नव्हतो. पुढे काहीतरी आमदार होणार आणि मंत्री होणार आणि काय होणार कोणाला काय माहिती. काय वाचतो की नाही हा सुद्धा मुद्दाच होतो का मारला जातो. पण त्यावेळेला हा काही विचार नव्हता. आणि खरं आहे अनेक आंदोलन त्यावेळेला झाले, आमचे अनेक शिवसैनिक मारले गेले, अनेक लुळे पांगळे झाले, नोकरी धंदा गेले. हे सगळं जे आहे ते सगळं करू शकतात. आणि मग हळूहळू हळूहळू आम्ही ह्या कार्यक्रमात घुसलो. नंतर
OBCचा ज्यावेळेला मंडल आयोग आला त्यावेळेला VP सिंग साहेबांनी तो मंडल आयोग सहज मिळाला नाही. 60 वर्षाची अनेकांची ती लढाई होती. अनेक त्याच्यावर आयोग झाले, ते आयोग लाथाडले गेले. हा मंडल आयोगसुद्धा 10 वर्ष बासनामध्ये गुंडाळून ठेवला होता. VP सिंग साहेबांनी काही का होईना तो ॲक्सेप्ट केला आणि त्यावेळेला मी ठरवलं की आता जर गोरगरिबांना, भटक्या आहेत, विमुक्त आहेत, बाकीचे लहान लहान समाज, सोनार, कुंभार, लोहार, वंजारी, धनगर, माळी अनेक आहेत. 374 जाती आता आहेत. त्याच्यात मुसलमानातल्या पण त्याच जाती आहेत. त्या सगळ्यांसाठी जे आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून मग मी जे आहे जरा बाळासाहेबांबरोबर माझं मतभेद झालं, हे खरं आहे. पण पवारसाहेब आल्याबरोबर आणि मग जालन्याला जी जाहीर सभा आमची झाली, समता परिषदेची मी स्थापना केली. याच्यासाठी सगळे लोक आले माझ्याबरोबर आणि तिथे 1,00,000 लोक जमले उन्हामध्ये, कडक उन्हात, आणि सांगितलं की याची अंमलबजावणी तुम्ही करा. मी मंत्री होतो, पवारसाहेब मुख्यमंत्री होते. तसा मी रेव्हेन्यू मिनिस्टर सुधाकर नाईक यांच्याबरोबर 91मध्ये झालो रेव्हेन्यू मिनिस्टर, महसूल मंत्री. आणि पवारसाहेब आले 93मध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबर सुद्धा मग हाऊसिंग मंत्री वगैरे वगैरे, हाऊसिंग मिनिस्टर. आणि पवार साहेब, आणि त्या मिटिंगला विलासराव देशमुख, सीताराम केसरी सगळे मंत्री होते. आणि आम्ही मागणी केली, आम्हाला मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. त्यांनी ती केली. ती शिक्षणात दिला आरक्षण, नोकरीत दिलं, आणि राजकारणातसुद्धा त्यांनी ते आरक्षण दिलं. आणि त्यांनी ते सांगितलं मी 1 महिन्यात देईन. त्यांनी 1 महिन्यात दिलं. पुढे मग जे आहे पुण्यामधला जो आहे फुलांचा वाडा, तिथं जे लोकार्पण करायचं होतं, राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा आले. 5 लाख लोक त्या SP कॉलेजच्या मैदानामध्ये जमले होते आणि 5 लाख लोक बाहेर असतील. आणि आम्ही सगळ्यांनी एकच मागणी केली, महात्मा फुले ज्यांना गुरु मानले, त्यांना ज्यांनी गुरु मानलं, ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला का दिलं जात नाही ते द्या. हा एकच ठराव आम्ही मांडला त्यांच्याच. आणि पवारसाहेबांनी सांगितलं, पहिली मागणी केली 1 महिन्यात, आता दुसरी मागणीसुद्धा 1 महिन्यात, आणि 1 महिन्यामध्ये त्यांनी ती केली. माझं काय म्हणणं की याच्यामध्ये हे करत असताना अनेक वेळा राजकारणामध्ये पिछाडीलासुद्धा जावं लागतं. कधी आघाडीवर जातो, पिछाडीला. कारण आपण जे काही भूमिका घेतलेली आहे, सामाजिक भूमिका, ती सगळ्यांच्याच पचनी पडते असं काही नाही. ती काही लोकांना आवडते, काही लोकांना आवडत नाही. अर्थात मी काही कोणाच्या विरुद्ध नव्हतो, आजही नाही. आजही माझं म्हणणं असं आहे, दलित समाजाला त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, आदिवासी समाजाला त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. भटक्या विमुक्तापासून जर OBC असतील त्यांनासुद्धा त्यांचा वाटा जो दिलेला आहे, पण तो कोणी दिला? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी म्हटलेलं होतं, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. त्यावेळेला त्यांच्या भाषेत म्हणजे ही कामं वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो, एकच समाज दिसतो आहे, तर वेगवेगळ्या समाजाला सुद्धा ही कामं मिळाली. मग त्याच्यासाठी शिक्षण वगैरे त्याने ते पाहिलं आपण. पण त्याचा मग उल्लेख जो आहे किंवा संविधान जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये समावेश केला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्यामध्ये आदिवासींना, आपल्या देशामध्ये 7,500 जाती आहेत. 7,500 लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद वाढवला नाही, त्यांनी तो कमी केला. याचं कारण असं आहे, 7,500 जातींना 4 वर्गामध्ये त्यांनी बसवलं. एक आदिवासी, एक वर्ग, दुसरा दलित वर्ग, तिसरा OBC आणि चौथा ओपन. या 4मध्ये सगळ्यांना बसवलं. आता हा सगळ्यात त्यातला मोठा वर्ग जो आहे हा OBC आहे. कारण असंख्य जाती ज्या आहेत ते याच्यामध्येच आहेत, भटक्या विमुक्तांपासून. आणि मग जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की बा यांचा तुम्ही याचा एक आयोग नेमा आणि यांनासुद्धा तुम्ही दलित आणि आदिवासींसारखा न्याय द्या. तो मिळायला आम्हाला 60 वर्ष पुढे ते गेली. तो मिळाला. त्याच्यानंतर आम्ही ते काम सुरू केलं. तर हे जे काम जे आहे हे वेळोवेळी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडत
गेल्या शिवसेनेमध्ये असताना अनेक गोष्टी घडल्या. मग तिथून आता लोक म्हणतात आणि खूप पार्ट्या बदलल्या. अरे मी खूप पार्ट्या नाही बदलल्या. मी म्हणजे लोक खूप वर्षाला पार्टी बदलतात हो, त्यांना कोणी विचारत नाही. आणि मी फक्त शिवसेना 25 वर्ष राहिलो. नंतर ह्या मंडल आयोगासाठी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसमध्ये मंत्री झालो, पण विरोधी पक्ष नेतासुद्धा झालो. काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबरसुद्धा झालो. पण काँग्रेसमधून ज्यावेळेला पवारसाहेबांना दूर केलं त्यावेळेला मी पवारसाहेबांबरोबर राहिलो. आणि पवारसाहेबांबरोबर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यामध्ये पवारसाहेबांनंतर प्रमुख भूमिकेमध्ये छगन भुजबळ होता. मग ते नाव ठेवणं असेल, पक्षाचं नाव, तो झेंडा कुठला असला पाहिजे, ते निशाणी कुठली असली पाहिजे, घटना कसली असली पाहिजे, ते ॲफिडेव्हिट 1000 करायचे, ते शिवाजी पार्कची जंगी सभा असेल किंवा त्याच्या अगोदर झालेलं जे आहे कन्व्हेन्शनच्या आपल्या चंद्रकांत हॉलमध्ये, हे सगळं जे आहे आम्ही एक हाती सगळं पूर्ण केलं. तेव्हापासून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर. आता मी ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच, म्हणजे की मी काँग्रेस पक्ष काही राष्ट्रवादी काँग्रेस बदलला नाही. बरोबर की नाही? म्हणजे मी शिवसेनेनंतर मी काँग्रेसमध्ये आलो, पण पवारसाहेबांमुळे जो आहे काँग्रेसच्या बाहेर, त्यांच्यामुळे मी त्यांच्याबरोबर राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहिलो. ते आतापर्यंत आहे. तुमचं पक्ष आणि पक्षांतर याच्याबद्दल आपण बोलूच पुढच्या टप्प्यामध्ये. पण मला एक सांगा, खरोखर म्हणजे अतिशय मनापासून, तुम्ही शिवसेनेमध्ये होतात, तुम्ही शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये आलात आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षांमध्येच शिवसेना राज्यामध्ये सत्तेत आली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेमध्ये असते तर जे छगन भुजबळ मुंबईचे महापौर झाले, जे छगन भुजबळ शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या आमदारांपैकी एक होते, ते छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे तेव्हाच 1995ला मनोहर जोशींऐवजी मुख्यमंत्री झाले असते. काँग्रेसमध्ये आल्यामुळे आपलं मुख्यमंत्रीपद गेलं अशी सल वाटते का? असं आहे ना, असं आहे की अरे बाबा हे नशिबामध्ये असतं. बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे, बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की माझा भुजबळ जो आहे त्या शरद पवारांनी घेऊन गेला. अनेक वेळा ते म्हणायचे आणि ते लोकांना सांगायचे, हा माझा भुजबळ गेला नसता तर आज मी त्याला मुख्यमंत्री करणार होतो. आणि शेवटपर्यंत त्यांचं प्रेम माझ्यावर राहिलं. अगदी जेव्हा त्यांचे काही शेवटचे काही दिवस होते त्यावेळेलासुद्धा काही निवडक लोक त्यांना भेटले, 2-4-5 लोक कदाचित, त्याच्यामध्ये मी होतो. तर ठीक आहे, त्यावेळेला ते हुकलं. काँग्रेसमध्ये सुद्धा राहिलं असतं. ज्यावेळेला शरद पवार बाहेर आले आणि मी सांगितलं मी पवारसाहेबांवर राहील, त्यावेळेला काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या कार्यालयातून हे आपले इथले काय नाव कलमाडी साहेब, मुकुल वासने आता जिवंत आहेत, राजेश पायलट, शीला दीक्षित, अक्षर फर्नांडिस, अहमद, सगळे तुम्ही दिल्लीला या, आम्ही तुम्हाला पुढचं मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो. मी म्हटलं की मी पवारसाहेबांबरोबर आलेलो आहे शिवसेना सोडून आणि आम्हाला जे पाहिजे होतं, विशेषतः OBC समाजाचं आरक्षण मंडलची अंमलबजावणी ती त्यांनी केली, हे आमच्यावरचे उपकार आहेत आणि म्हणून मी काही येणार नाही. नंतर त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे, त्यावेळेला त्याच्या अगोदरची 5 वर्ष विलासराव काँग्रेसमध्ये नव्हतेच, कारण त्याच्या अगोदर 4-5 वर्षापूर्वी ज्या वेळेला MLCची निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेस पक्षाने 3.5 तिकीटं दिली. फुटाणे साहेब, शिवाजीराव देशमुख, लालसिंग राठोड की काय असं एक नाव, आणि मला अर्ध म्हणजे किती 27 मतं पाहिजेत आमदारांची, 16 मतांचं, म्हणजे तू हे 16 मतावर लढ. आणि विलासरावांना दिलंच नाही तिकीट. विलासराव शिवसेनेच्या वतीनं लढले. मला 27 मतं पाहिजे होती 16, मी गेलो 36वर आणि त्या गडबडीमध्ये विलासराव पडले. बरोबर, तेव्हापासून ते थोडेसे लांब होते. परंतु 99 साली जी निवडणूक झाली त्याच्यावेळेला मी
2 काँग्रेस झाल्या, त्यामुळे मी पवारसाहेबांबरोबर आणि तेच सोनियाजींबरोबर राहिले. आणि मग काँग्रेसचे जास्त निवडून आले होते, त्या साहजिकच जे आहे त्यांचा मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्रीचा, ते ठीक आहे हे होतं. तर तो काही मला म्हणजे आता मला गमत काय वाटतंय, असं आहे ना की मी होतो कोण. अरे ना माझे वडील ना कोण राजकारणात नाही, काही नाही. मी शाळा शिकू शकतो की नाही हे सुद्धा मला का माहीत नाही. हे असं आहे ना की एखादं झाड जे आहे ना तुम्ही व्यवस्थित लावलं आणि ते व्यवस्थित त्याला खत पाणी टाकत गेलं, मग त्याला ते प्रून करा, मग ते छान कसं दिसेल, अमुक तमुक. पण माळ रानावर असे कित्येक बिया पडलेल्या असतात त्या झाडांच्या आणि ते वाढत असतात इकडं तिकडं, जिकडे काय दिसेल तिकडे वाढते. त्याला सीमा नाही, त्याला क्या बात आहे, कुठला अडथळा नाही. ते आपल्याला मर्जीनुसार जे आहे वाढत जातं. वा, माळ रानावर बीज असं वाढलं, भुजांमध्ये एवढं बळ आलं. ते बळ समोर बसलेले तरुण आहेत, असे किती लोक आहेत की ज्यांचे आई वडील आजी आजोबा कोणी आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, राजकारणातल्या कुठल्याही पदावर नाही, त्यांनी हात वर करा. तेव्हा ही सगळी माझी मंडळी आहेत. ते सगळे छगन भुजबळ आहेत. आणि हे सगळे छगन भुजबळ पुढे होऊ शकतात, परत क्या बात, त्यांच्या पुढे जाऊ शकतात. ते पण मला कळत नाही, कॉलेजचा कार्यक्रम आहे असं म्हटलं की तुम्ही छान शर्ट पॅन्ट इन शूज मफलर असं एकदम छान पेहरावात आलेले आहात. मी तुम्हाला सुरुवातीपासून बघतोय. अमेरिकेमध्ये युरोपमध्ये द मोस्ट स्टायलिश पॉलिटिशियन असा किताब देतात. तुम्हाला असा किताब दिला पाहिजे. तुमचे कपडे, तुमची दाढी, पूर्वी तुमचे केस, मफलर स्कार्फ, आज पण बघा छान चकाकणारे शूज इन. हे फॅशन स्टेटमेंट आहे, काय आहे नक्की? खरं सांगू का, असं मी जेव्हा महापौर झालो ना पहिल्यांदा, तेव्हा मी 7-8 सूट्स शिवले, कॉम्बिनेशन सूट्स वगैरे आणि टाय वगैरे. आणि बाळासाहेबांकडे गेलो. बाळासाहेब म्हणाले, अरे तुम्ही महापौर सुंदर मुंबई, मराठी मुंबई असा नारा देऊन काम करता, मग हा कंठ लंगोट का घातला? आम्ही डोक्याला हात लावला. तेव्हापासून मी तो टाय सोडून दिला. आणि मग ते जे आपलं असं ना, त्यांनी आम्ही त्याला नेहरू बंडी म्हणतो, ती वापरायला सुरुवात केली त्या महापौर पदाच्या वेळेला. आणि मग कधीतरी जो आहे ते बंद गळ्याचा तुमच्यासारखा तो कोट वगैरे. परंतु ठीक आहे, असं आहे ना की जसा देश तसा वेश, तसं जशी ज्यांच्या पुढे जायचं आहे त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. तर मी गावामध्ये गेलो आणि असं कोट सूट घालून, त्या गावातल्या लोकांना हा आपला माणूस नाही वाटणार. तो आपला माणूस वाटला पाहिजे. त्यामुळे मग तो कुर्ता पायजमा, हे आपले मफलर, हे मफलर तर सगळ्या गावागावात प्रत्येकाच्या गळ्यात असते. अर्थात त्याचा दुसरा एक इतिहास आहे, मफलर मी का वापरतो आपल्याकडे जाऊ द्या. पण बाकीच्या काही त्याच्यामध्ये मला आवडतात वेगवेगळे कपडे घालणं. असं आहे ना की काय ते साचेबंद, मगाशी सांगितलं ना, ते झाड साचेबंद वाढलेलंच नाही आहे, मग कशाला साचेबंद राहायचं आपण? तसं तुमचे जुने एक मित्र आहेत, ते मात्र गावी असो, बाहेर असो, मुंबईत असो, परदेशात असो, कायम कोट घालत असतात. नारायण राणे ते मात्र कायम कोट घालतात. ठीक आहे, आता कोणी काय वापरावं आणि कोणी काय कपडे घालावे, मी माझ्याबद्दल मी काय तो विचार करत असतो. एक मला सांगा, मगाशी आपण उल्लेख करत होतो, खरं म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि काँग्रेसमध्ये आलात ते मंडल आयोगाच्या भूमिकेवर आलात. पण मंडल आयोगाबद्दलची काँग्रेसची कमिटमेंट होती, तरीसुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये राहण्याऐवजी शरद पवारांच्या सोबत जायचा निर्णय. नाही, एक लक्षात घ्या, मंडल आयोगाचा अवॉर्ड सरकारला दिल्यानंतर काँग्रेसचं सरकार असताना, माफ करा हा इतिहास कधी लोकांचा, 10 वर्ष तो
बासनात बांधून ठेवण्यात आला होता. काँग्रेस प्रधानमंत्री असताना सुद्धा 10 वर्ष तो उघडण्याचं काम, स्वीकारण्याचं काम हे VP सिंग साहेबांनी केलं. त्याच्या अगोदर कालेलकर कमिशनर, अमुक कमिशन, अमकं कमिशन, तमुक अनेक कमिशन झाली त्या 60 वर्षात. परंतु OBCला आरक्षण मंडलसारखं कोणी दिलं नाही, ते मंडलने दिलं. ठीक आहे, आज काँग्रेसचं म्हणणं आहे की ते OBCसाठी लढणार, तुमच्या मागासवर्गीयांसाठी. मला त्याचं काही म्हणणं नाही, ते लढतात. त्यावेळीची परिस्थिती अशी होती. VP सिंगांनी लागू केल्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात ना? हो, बरोबर आहे ना. मग VP सिंगाने जेव्हा लागू केला त्यावेळेला काहीतरी 7 जून वगैरे अशी काहीतरी तारीख असेल, मी महापौर होतो आणि मी त्यांचं स्वागत केलं महापौर म्हणून. आणि तिथे बाळासाहेबांचं आमच्यात थोडी ठिणगी पडली. एक वेळ अशी आली की नाशिकला माझं फार्म हाऊस होतं छोटं, आणि बाळासाहेब आणि सगळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, वहिनी वगैरे, मासाहेब, हे 6-7 महिन्याचे तिकडे सगळे यायचे आणि त्या फार्म हाऊसवर राहायचे. असं हवा बदल असेल, काही असेल काय. एकदा तर परिस्थिती अशी झाली की एक मोठा मोर्चा निघाला कलेक्टर कचेरीवर, भटक्या विमुक्तांचा. ते सापवाले, म्हणजे गारुडी, ते मर्याईवाले, आमकं तमके, गाढववाले, डोकरवाले, मी त्याच्यामध्ये. मंडल आयोग झालाच पाहिजे, भटक्या विमुक्ताला अमुक म्हणायचं, अमुक तमुक तमुक. अगदी त्याच वेळेला बाळासाहेब त्या फार्म हाऊसवर पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की पोटाला जात नाही काय, त्यामुळे जे आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे आर्थिक आरक्षणावर, आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्यावं. आता दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये छगन भुजबळ हे म्हणतोय, बाळासाहेब ठाकरे हे म्हणतात. आता म्हटलं हे कठीण आहे. एकाच वेळेला आम्ही एकत्र असताना सुद्धा अशी परिस्थिती निर्माण. आणि मग ते पुढे मग जर थोडंसं म्हटलं की आता इथं OBCवर काम करणं कठीण जातं. माने त्याच्याबरोबर इतर पण काही कारणं असू शकतात, नाही असं नाही, परंतु मी दूर झालो. परंतु मनानं मात्र आम्ही कधी दूर, मी भांडलो खूप त्यांच्याबरोबर. ती लढाई तुम्ही पण पाहिली असेल काय. ते मला काय म्हणायचे, मी त्यांना मग शेवटी उत्तर काय द्यायचो. परंतु शेवटच्या काही वर्षामध्ये मात्र जे आहे आम्ही, म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनी संपूर्ण मनमोकळेपणा सगळं विसरलं आणि त्यांनी मला जवळ घेतलं. हां ठीक आहे, तर एक वेगळी माणसं आहेत आयुष्यात. आयुष्यात आलेली ही 2 माणसं, त्याचा अनुभव माझ्याकडे आहे. मी ज्या वेळेला आज बोलतो किंवा एखादा निर्णय घेतो त्यावेळी या 2 माणसाचा माझ्या आयुष्यावर निश्चित परिणाम आहे. एक तर बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल, प्रत्येकाची भाषा वेगळी असेल, पण प्रत्येकाकडून शिकण्यासारखं खूप खूप आहे. सुदैवाने त्यातलं काही काही शिकायला मला मिळालं, त्याचा फायदा उपयोग मला निश्चित होतो. हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये असणारा आस्था, जिव्हाळा नेहमी जाणवतो. नेहमी आहे. आणि मी तो लपवून ठेवत नाही, कोणाला आवडून ना ते न आवडो. तुमचं एक नातं आहे दोघांविषयी. बाळासाहेबांना तुम्ही सोडलं त्याचं कारण तुम्ही सांगितलंच, पण आता शरद पवारांना का सोडलं? शरद पवारांना सोडताना असं काय घडलं होतं? जाऊ दे, आता तो काही आता विषय नाही. परंतु शरद पवारांना सोडावं असं काही मी पण म्हणत नव्हतो. पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं, अजित पवारांनी, की पवारसाहेबसुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांबरोबर चर्चा करत होते. मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो. इकडे ते बोलत होते. ते 14 साली 2014 साली मला तुम्ही सांगा, BJPने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला. ते या बोलीवर सोडलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं, कारण ते दोघे एकत्र होते, आम्ही दोघे एकत्र होतो. त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो, आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही 1 तासामध्ये जाहीर केलं की आम्ही काँग्रेसला सोडलं. आणि त्यावेळेला माहिती मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि 4 पक्ष लढले.
आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून. तर 11 वाजता आम्ही जाहीर केलं BJPला पाठिंबा. बाहेरून पाठिंबा. प्रफुल्ल पटेलांनी अशा वेळी बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही. मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं आणि तसं काय. आणि ते पुढे मग 2017ला सुद्धा झालं, 19च्या निवडणुकीच्या अगोदरसुद्धा झालं, 19च्या निवडणुकीच्या नंतरसुद्धा झालं. काय करणार. आणि मग शेवटी 54 लोकांनी सह्या केल्या होत्या. आता जे त्यांच्याबरोबर आहेत पवार साहेबांबरोबर त्या आमदारांनी सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया. आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्या आणि चला आलो. म्हणजे ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते. अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं आहे. पण तुम्ही मग शरद आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे काय. समजलंय ना काय म्हणायचं. चलिए मलाही सांगा, तुम्ही मगाशी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत होता तेव्हा तुम्ही जरा हळवे झालात असं वाटलं मला. तुम्ही हळवे झालात. मला खरं सांगा की माळावरचा हा पोरगा बाळासाहेबांपर्यंत पोचला कसा, तो प्रवास कसा होता. तुम्हाला सांगितलं ना मी VJTI कॉलेजचा मी सेक्रेटरी झालो त्यामुळे ती मुलंच मला घेऊन गेली. अरे चल आता तू काय आपल्याला पण आता पुढच्या वर्षी नोकऱ्या शोधायच्यात, हे बाळ ठाकरे काय म्हणतात ते पाहूया आपण, हे आपल्याला नोकऱ्या देणार आहेत. म्हणून मी गेलो शिवाजी पार्कच्या पहिल्या मिटिंगला आणि त्याच्यानंतर 8-10 दिवसामध्ये पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून शिवसेनेबरोबर राहत राहिलो. मग मग दुधाचा सत्याग्रह, बसवाडीचा सत्याग्रह, अमुक तमुक, त्या बेळगावचा सत्याग्रह मुंबईत झाला, त्या मोरारजी देसाईने एक आमच्या शिवसैनिकाला ते उडवलं. त्याच्यामुळे परत 7-8 दिवस मी आतमध्ये राहिलो. मग बाळासाहेबांना परत अटक झाली. हे सगळं करता मग पुढे मग मी मला माहिती आहे नगरसेवक आमदार वगैरे सगळं झालं. आणि मग बाळासाहेबांनी मला बेळगावमध्ये पाठवलं. त्याच्या अगोदर पवारसाहेब गेले होते, त्यांनासुद्धा त्यांनी पकडून पाठवलं. आता शिवसेना म्हटल्यानंतर तिकडे ते हेगडे मला वाटतं मुख्यमंत्री असावेत. आणि त्यावेळेला काय की शिवसेनेचा आणि हे दाक्षिणात्यांबरोबर मोठी लढाई होती. काय होती त्यावेळेला घोषणा शिवसेनेची, लुंगी हटाव पुंगी बजाव, हटाव लुंगी बजाव पुंगी, असं त्यावेळेला ती घोषणा होती. आता म्हणजे शिवसेनेचा हा भुजबळ जर आला ना तर त्याला सोडायचा नाही. आणि सगळी ते कट्टर तिथे सगळीकडे जे फिल्डिंग लावली पोलिसांची प्रत्येक ठिकाणी, रेल्वे स्टेशनला, रस्त्यावर, अमुक तमुक, काय करायचं. आणि त्या मिटिंगमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं शिवसेनेचं नेतृत्व छगन भुजबळ करतील, जसं काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यावेळेला शरद पवारांनी केलं. म्हटलं ठीक आहे. मग काय करायचं. माझ्या तर खाली जे आहे मी त्या बिल्डिंगच्या खाली त्यावेळेला पूर्वीच वेगळे पोलीस होते. म्हणजे इकडे काय चालले तर तिकडे पोलिसांना कळवणं, तिकडचे इकडे वगैरे असं सगळं असं. CID खाली उभे, हा कसा जातो तिकडे ताबडतोब कळायला निघाला आहे बाबा पकड त्याला, काय करायचं. मी ते सगळं जे आहे पाहून खूप तेल लावलं एकदम चपटा. त्यावेळेला केस खूप होते. आता हे सगळं जे आहे उडाले सगळे छप्पर. पण त्यावेळेला आणि मग ते सगळे आणि एक मोठा गंध असा, एक मोठा झब्बा आणि शबनम. आता यांना माहिती आहे की नाही काय माहिती शबनम म्हणजे आता ते सगळे सॅकवाले झाले आहेत. पूर्वी शबनम होते आपली, अशी गळ्यात अडकवायची पिशवी, खांद्यावर अडकवायची. आणि बाथरूममध्ये गेलो आणि मोठी मिशी होती, पण तशी कापून टाकली. आता मला ओळखणं कठीण होतं. मी पांडे पत्रकार झालो. क्या बात आहे. खाली उतरून गेलो, त्यांना काय कोणाला कळलं नाही. मी बाळासाहेबांकडे त्यांना भेटायला म्हटलं निरोप घ्यावा, मला आतमध्ये सोडायला कोण तयार नाही.
हे तुम्ही अपॉइंटमेंट नाही लिहा आणि हे नाही. मग मी एकाला सांगितलं ते राजे म्हणून तिथे आपला बरोबर मी असं अरे तुम्ही मग त्यांनी बाळासाहेबांना अरे भाई तुम समय नाही लिहिते कैसे कैसे ऐकून घेतलं खूप त्यांचं बोलणं. आणि मग त्याने सांगितलं साहेब हे भुजबळ आहेत. अरे भुजबळ तू बस बस अरे मला बोलो मला बोलो मला बोलो. त्यांनीसुद्धा ओळखलं नाही. मग तिथून मी एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टला मी तिकडे काउंटरवर गेलो नाही. काउंटरवर माझे बाळा तायडे नावाचे मित्र आहेत ते गेले. त्यांनी ते बोर्डिंग पासेस काढले आणि गपचूप मी बसून त्या विमानातून मी गोव्याला गेलो. मी इकडे तिकडे गेलो नाही, कोल्हापूरला गेलो नाही, रस्त्याने मी गोव्याला गेलो. आणि तिकडे बरोबर अनिरुद्ध पुनर्वसू तुमचे पत्रकार नारायणराव आठवले, किरण ठाकूर लोकमत याचे आता काय गोमंतक गोमंतकला होते ना ते तेव्हा. आता त्यांचं आहे ना लोकपत्र आहे ना त्यांचं वर्तमानपत्र आहे ते. लोकमान्य त्यांची संस्था पण मोठी आहे ती. तरुण भारत किरण ठाकूर, तरुण भारत किरण ठाकूर आणि नारायणराव आठवले. त्यांनी बरोबर मला बघितलं आणि माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला घेऊन गेले एका सेक्रेटरीच्या फ्लॅटवर. तो सेक्रेटरी कुठेतरी बाहेर गेला होता. त्याचे मित्र याचे त्याचे मुलं दोस्त होते. पाठीमागून गिरगावमधून मुंबईच्या प्रमोद नलावडे म्हणून वेशभूषाकार आला. तिथे त्यांनी पांडेला बदललं आणि शेख इक्बाल असं स्वरूप मला. ही मोठी दाढी, मिशी नाही, 3 पीस सूट, हातामध्ये पाईप आणि मला बसवलं त्या गाडीमध्ये. मागे पुढे आपली बाकीची मंडळी होती आणि पुढे कारवारीस म्हणजे ती भाषा कानडी भाषा समजणारा पाईप जे पाईप विकण्याचं दुकान असतं तिथे फोर्टला आमच्याकडे, तो कार्यकर्ता शिवसेनेला बसवला. मागच्या बाजूने मी गेलो. तिकडे पोलिसांना माहितीच नाही इकडून कोण. कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नाही मी येणार. तिकडे झाडं बिडं तोडून टाकले. ती झाडं बिडं पण बाजूला करायची मागच्या पुढच्या लोकांनी आणि पुढे जायचं. पोलीस विचारायचे कोण आहे, हां ते काय भाषेत बोलायचं मला काही समजत नाही. मग तो पुढचा मनुष्य सांगायचा की हे जे शेख इक्बाल दुबईहून आलेले आहेत, पाईप फॅक्टरी काढायची आहेत. मग ते पाईपचे कागद बिगद दाखवत अशी करून आमची वरात गेली. आणि मला नेलं कुठे त्यांनी एका गुजराती व्यापाऱ्याच्या घरी ठेवलं. कारण तिथे मराठी म्हणून कोण जाणारच नाही चेकिंगला. आणि उतरल्यानंतर त्यावेळेला असे रील होते फोटोग्राफिंगचे रील. आता हे आपल्याकडे प्रत्येकजण फोटोग्राफर झाला ते नाही रील. तो रील जो आहे तो त्या मुंबईला परत जाणार जे विमान होते तिकडे किरण ठाकूरने तिथल्या तो कोण कमांडर कोण विमान त्याला दिलं म्हणे एअरपोर्टला हा रील घ्यायला कोणीतरी येईल त्याला दे. ते बरोबर तो रील त्यांनी घेतला आणि तो माधव गडकरी लोकसत्तेचे संपादक त्यांच्याकडे पोहोचला आणि त्यांनी ते सगळ्यांना दिला. आणि भुजबळ बेळगावात दाखल आणि तो फोटो आणि सगळी बोंब. अरे भुजबळ गेले कसे ते कानडी ते एवढे चिडले. आणि मग तिथे राहिलो. त्याच्यात दुसऱ्या दिवशी जे आहे मग तिथले जे आमदार होते स्थानिक त्यांनी मला फेटा घातला आणि त्या हुतात्मा चौक आणि संभाजी चौक असे 2 चौक, एका चौकातून दुसऱ्या चौकात जायचं झेंडा घेऊन बस, दुसरं काही नाही. आणि मी त्या चौकात गेलो. प्रचंड शिवसैनिकांची गर्दी. आणि मी उतरलो गाडीतून छोट्या पडदिशा गल्लीतून. लोकांना अरे भुजबळ आले आणि एकदम गर्जना झाले आणि सगळे निघाले. आणि पोलीस जो चिडले ते लाठीमार सुरू. त्यातल्या एखाद्या पोलिसाला कोणीतरी त्या काय माहिती घासलेट टाकलं, गाडी टाकली, पेटवलं आणि काय झालं काय प्रचंड हाणामारी. त्या पुढच्या चौकात पोचलो. हे दगडू सकपाळ आहेत, अजून नागेश पवार, तो शिशिर शिंदे असे अनेक आणि पुण्याचे काही तिकडेचे त्या सांगलीचे काही असे अनेक शिवसैनिक त्याच्या रक्ताच्या थाळात पडले होते असे. पण मला ते वाचवत होते कारण मला असं. आणि शेवटीचे आम्हाला एका बसमध्ये टाकलं. आता बसमध्ये टाकलं, बस निघाली. मी त्या लोकांना विचारलं अरे बस चालवता येतं का रे कोणाला? ते शिवसेना आम्हाला येतं चालवता. मग मध्ये रस्ता थांबवलं बस आणि बाहेर ढकलल्या त्या ड्रायव्हरला आणि चाल घेऊन गाडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये. आणि त्याला ढकललं बाहेर. निघाले शिवसैनिक ती बस घेऊन महाराष्ट्रामध्ये.
पुढे गेलो तर ते आता त्याने ताबडतोब सांगितलं पोलिसांना, ते बस घेऊन पळाले. आणि मग काय तिथे ते मोठे डबे मध्येच रस्त्यात उभे झाले पोलिसांचे. हो आता काय करणार, मग उतरवलं परत दुसऱ्या बसमध्ये. मग ते घेऊन गेले आणि मग फक्त एक पोलीस स्टेशनला एकेकाने उतरायचं, सगळं उतरायचं नाही. आणि मग उतरले की हात असे पसरवायचे. मग इकडे एक दंडा तिकडे एक दंडा, प्रत्येक चाल अंधार, काय पाणी नाही काय नाही, कांदे कामातून गेले. आता मग अशी सांगितलं मी हे काम वापरतो त्याच्या पाठीमागे थोडीशी तो पण इतिहास आहे. पुढं रात्रभर काही नाही, दिवसभर पाणीसुद्धा नाही हो. रात्री 12 वाजता पाऊस पडत होतो. कुठेतरी एका जंगलामध्ये नेलं, एक घर होतं तिथे धोतरवाल्याचे एक मॅजिस्ट्रेट बसले होते. ते काय ते म्हणतात साधी पैरण घालून आणि त्यांच्या भाषेमध्ये. आणि आम्हाला सांगितलं चला आपल्याला सोडला तर चला. आणि झोपले. आता सगळं एवढं त्राण गेलेलं. सकाळी उठलो, आलं का म्हटलं महाराष्ट्र. अरे महाराष्ट्र कुठं, धारवाड जेल. 2 महिने 3 महिने. मग त्याच्यामध्येच त्या पोलिसाचा तो बिचारा तो काहीतरी गेला. आणि मग ताबडतोब झालं सुरू. भुजबळ आता सुटणारच नाही, कदाचित जन्मठेप, कदाचित अमुक, कधी तमुक, हे सगळं चाललं. शेवटी कसं तरी आम्ही सुटलो. ती केस बरेच दिवस चालली. मग पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला जे आहे त्याने मग तिकडे सांगून आम्हाला त्या केसमधून बाहेर काढलं. हे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत. पण मला असं वाटत होतं की एखाद्या सिनेमाची कथा सुरू आहे, म्हणजे धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 हे पण मला फिके वाटले. असं आहे ना की तरुणपणे जे आहे, मी काय म्हणतो, जिस्म में ऐसा उबाल ऐसा खून चाहिए, जिस्म में ऐसा उबालता खून चाहिए, जीत के लिए खातिर ऐसा जुनून चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में ऐसी गुंज होनी चाहिए. क्या बात है. हे जे आहे आमच्या तरुणामध्ये पाहिजे. रक्त उत्सळतं रक्त आपण ज्याला म्हणतो उबालता खून चाहिए, हे जर असेल ना तर आसमान बाकी कोण काय सगळेच तुमच्या पुढे तू. क्या बात है, क्या बात है. ते सगळं ठीक आहे. थोडासा अंश अजून आहे. एकदम सिनेमाचा प्रसंग काय आहे ते जे आहे ना उसळतं रक्त, त्यातला काही अंश अजूनही आहे म्हटलं. नाही, त्याशिवाय हा संघर्ष करणं अशक्य आहे. नाही पण मला कळालं नाही, सिनेमाचा प्रसंग नंतर शायराना अंदाज. मी कायम बघतो तुम्हाला शायरीचं फार वेड आहे. असं मी तुम्हाला सांगतो, शायर म्हणजे ती कविता आहे. अर्थात मी ते बघत असं चांगलं. आपण किती बोलत बसलो तासभर, ती 1-2 लाईन सांगितल्या की लोकांना त्याच्यामधलं आपण त्याच्यासाठी 1 तास घालवा तुम्ही. पण एक शायरी, एक कवितेची ओळ, एक गाण्याची ओळ खूप सांगून जाते की नाही. असं म्हणजे म्हटलं ना, जे न देखे रवी ते देखे कवी. कवी. जसं आता तुमचं पण आहे, जे न देखे राजकारणी ते देखे पत्रकारिणी. ते खरं राजकारणी सगळं सांगत नाहीत, त्यामुळे आम्हाला बिटवीन द लाईन्स सांगावं लागतं. पण छान, मला गंमत वाटली की याच मुलांच्या वयाचे कॉलेजमध्ये असताना तुम्ही राजकारणाला सुरुवात केली. मला एका मुलीनं विचारलं मगाशी की तुम्ही भुजबळ साहेबांचा इंटरव्ह्यू करणार आहे ना म्हणे. म्हटलं हो. म्हणे राजकारणामध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना राजकारण कसं करावं हे तर ते सांगतीलच, पण कॉलेजमध्ये असताना ह्या नेत्यांनी काही प्रेम वगैरे केलं की नाही हे त्यांना विचार. तर म्हटलं हे अवघड आहे. कॉलेजमध्ये असताना तुम्ही राजकारण केलं हे ठीक आहे, पण कॉलेजमध्ये असताना प्रेम वगैरे केलं की नाही. संपूर्ण जनतेवर, गरिबांवर मी प्रेम केलेलं आहे. तुम्ही काय समजता, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावर मी प्रेम केलेला आहे. प्रेम काय सांगता. ते म्हटलं एका दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं त्याच्यापेक्षा समाजावर प्रेम करणं फार मोठं आहे. दुसऱ्या व्यक्तीवर तर सगळेच प्रेम करत असतात, पण आपल्या समाजाबरोबर, आपल्या उद्दिष्टावर प्रेम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी आता
चालतंच आहे, बाकी काय. मी मगाशी मुख्यमंत्री पदाबद्दल म्हटलं आणि तुम्हाला मी सांगतो, मी आणखीन एक सांगतो, त्या मुलींना जो प्रश्न विचारला, मी म्युन्सिपाल्टी स्कूलमध्ये असताना अण्णाभाऊ पेनकर म्हणून माझी एक शिक्षिका होती. माझ्याकडे ते कपडे पण नव्हते, ते काय सगळेच माझे शिक्षक लोकच सगळे द्यायचे मला. तिने मला भाषण कसं करावं हे शिकवलं. लोकमान्य टिळकांना भाषण कसं करायचं, महात्वरती कसं करायचं, शिवाजी महाराज. पुढे मी इल्फिन्स्टन टेक्निकल स्कूलला गेल्यानंतर मी त्या NCC नेव्हल NCCचा चीफ झालो. तिथेसुद्धा मी रणजी, डॅश, बेटवा या युद्ध नौकांवर शिक्षण घेतलं. परत मी आंतर स्कूल जी नाट्यस्पर्धा आहे त्याच्यामध्ये बेस्ट प्राईज घेतलं. कॉलेजमध्ये गेलो मी, तिथे सेक्रेटरी झालो त्यांचा. आणि इंटर कॉलेजिएटमध्ये सुद्धा जी ड्रामा कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये मी बेस्ट प्राईज मिळवलं. क्या बात आहे. तर यातून जे हळूहळू जे आहे लीडरशिप जे आहे ते शिकत गेलो. मग ते काय सगळ्यांना नंतर मग बाकीचं मग लीडरच भेटत गेले. नेतृत्व तयार होणं कॉलेजच्या वयात घडतं, हे जे आता ही मंडळी करतायत. खरंय खरंय. मंडळी जे करतायत सर तेच माझ्या शिक्षिकेनं केलं, शिक्षकांना केलं, शाळेनं कॉलेजनं केलं. खरंय. मी मगाशी म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, पण तुम्ही काँग्रेसमध्ये आलात. काँग्रेसची इच्छा होती की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, पण तुम्ही शरद पवारांच्या सोबत गेलात. आता गंमत अशी आहे की 2004 शरद पवारांच्या पक्षाला 2004 शरद पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षाही अधिक जागा मिळाल्या. तेव्हा शरद पवारांना मुख्यमंत्री तुम्हाला करता येणं शक्य होतं. हा प्रश्न मी शरद पवारांना 2 महिन्यांपूर्वी विचारला. आणि मी म्हटलं की मला एक सांगा शरद पवार, की 2004 तुमच्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या, काँग्रेसला कमी जागा होत्या, तरीही तुम्ही मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही? तेव्हा शरद पवार असं म्हणाले, कारण मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर मला छगन भुजबळांना मुख्यमंत्री करावं लागलं असतं. छगन भुजबळांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं म्हणून माझ्या पक्षानं मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. ये क्या बात है? ते आणखीनही काहीतरी बोलले त्याच्यामध्ये. तुम्ही ते काही त्याच्यातली काटछाट करून शब्द असं म्हटले, असंच म्हटले ते. असं म्हणाले नंतर छगन भुजबळांचं पुढे काय झालं तुम्ही बघितलं. हां, पुढे काय झालं ते तुम्ही बघितलं. म्हणजे पुढे त्याच्यानंतर 12-14 वर्षानंतर मला जेल झाली. बरोबर, हे पुढे झालं. बरोबर ना? बरोबर. 12-14 वर्षांनी याला जेल होणार ते पवार साहेबांना 14 वर्ष अगोदर कळलं. म्हणजे धन्यवाद द्यायला. बरं, हे का झालं? मला ह्या विषयावर माझ्या ते बोलायचं नव्हतं, पण तुम्ही आता काय, आता पत्रकार तुम्ही. असं आहे, मी ज्या वेळेला शिवसेना BJP सरकारच्या विरुद्ध लढलो, एक हाती लढलो मी 95 ते 99 पर्यंत एक हाती लढलो विरोधी पक्षनेता. अगदी मुख्यमंत्री त्याच वेळेला झालो होतो, सांगितलं तुम्हाला. उपमुख्यमंत्री झालो, होम मिनिस्टर झालो. त्यावेळेला ह्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई शहरामध्ये दिवाळी, काळी दिवाळी साजरी करत होते. कारण गँगवॉर, लोक लग्न करत नव्हते मुंबईमध्ये. मोठे लोक बँगलोर, अहमदाबाद फोन यायचे, 10 लाख रुपये भेज दो. त्यावेळेला मिल मालक, खटाव मिल्क मालक, त्याचा मर्डर झाला होता. अनेक डॉक्टरांचे मर्डर झाले, अनेक उद्योगपतींचे मर्डर झाले होते. एवढंच नाही तर राकेश रोशन म्हणजे ऋतिक रोशनचे वडील, त्यांना गोळी मारली. ती त्यांच्या कानावरून अशी गेली, हॉस्पिटलमध्येच ते गेले. गँगवॉर टिकेला पोचलं होतं, एकदम टिपेला. अशा वेळेला हे सगळे जे आहेत मोठे मोठे सगळे ॲक्टर्स 50-60 हे सगळे म्हणजे 1 नंबरपासून जो आता आहेत ते सगळे त्या सह्याद्रीवर आले. आणि म्हणजे हम लोग जा रहे हैं. मतलब किधर जा रहे हैं? बोले जा रहे हैं हैदराबाद. बोले क्यों? बोले हम लोग यहाँ मार जाएंगे, मारेंगे हमको ये लोग, कोई प्रोटेक्शन नहीं हमको. अरे हम पूरा बॉलीवुड लेके जा रहे हैं.
तिकडे चंद्राबाबू होता. मी म्हटलं मला 2-3 महिने द्या. ठीक आहे म्हटलं, नंतर तुम्हाला जायचं जा. त्या 2-3 महिन्यामध्ये मी माझ्या सगळ्या जे आहेत DCP BCP सगळे मर्द जे आहेत ना त्यांना गोळा केलं आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला काही विचारणार नाही, पण ही मुंबई जर गेली तर महाराष्ट्र संपेल, महाराष्ट्र गेला तर देश. कुठल्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचं असेल तर हे गँगवर संपलंच पाहिजे. मी तुमच्या पाठीमागे उभा राहील. नंतर मी तुम्हाला सांगतो की 2 त्याने ग्रुप केले. एका ग्रुपबरोबर संधान बांधलं. मैत्री दुसऱ्याबरोबर संधान. तो त्याची माहिती द्यायची, तो त्याची माहिती द्यायची. तो भेटला की त्याला पकडला, त्याने हल्ला केला तर परत हल्ला, आणि याच्यामध्ये एन्काउंटरसुद्धा सगळे काही झाले. त्याच वेळेला चोरी छुपके सिनेमा मी आठवतो, त्याच्यामध्ये असलेले जे काही त्यावेळेचे ते भरत शाह वगैरे ते दाऊदबरोबर डायरेक्ट बोलत होते. ते माझ्या हाताशी सगळं लागलं. त्यांना मोका लावला. त्या पिक्चर म्हणजे जो डायरेक्टर तो तसाच होता, तोही मोकामध्ये गेला. अशा अनेक गोष्टी त्या घडत गेल्या. बाळासाहेब ठाकरेंची फाईल पोलिसांनी माझ्यासमोर आणली की ज्यावेळेला 92-93चा दंगा झाला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका होती त्यांना. आणि सगळ्या फाईल ज्या आहेत त्या तोपर्यंत ज्या आहे शिवसेना BJP सरकारने संपल्या होत्या. ती फाईल कशी राहिली हे मला माहीत नाही, पण मी होम मिनिस्टर पोलीस कमिशनरने फाईल ठेवली. काय करायचं आता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी करू. श्रीकृष्ण कमिशनने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेवला होता. मी काय करू शकतो? मी सही केली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली. आता ते ताबडतोब सुटले. त्यांना अटक होऊन जेलमध्ये जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. आणि म्हणून ते MN सिंग आजही जिवंत आहेत मुंबईमध्ये. ते कमिशनर पोलीस कमिशनर ऑफ मुंबई. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये जायचं नाही. त्यांना जर समजा नाही मिळाला जामीन तर मातोश्रीवर घेऊन जा. आणि होम मिनिस्टर अशा पावर्स आहेत की तो कुठल्याही जागेला जेल म्हणून जाहीर करू शकतो, असा कायदा आहे. कुठल्याही घराला, कुठल्याही बंगल्याला, कुठल्याही संस्थेच्या ही जेल आहे. आणि मग तिथे त्यांच्या घरीच त्यांना ठेवा. ही सगळी तयारी केली. माझ्या मनात नव्हतं त्यांना, पण ते समजा सुटले वगैरे सगळं. तर अशा अर्थीने जे सगळं होत राहिलं मला समजलं नाही काय झालं ते. आणि नंतर तेलगी प्रकरण आला. तेलगी प्रकरणामध्ये 16 वेळा तो ग्रस्त जो आहे तो पळून गेला होता. त्याला जामीन दिला होता. तो वेगळ्या मंत्र्यांबरोबर त्याचे फोटो माझ्याकडे होते, मी ते पण दाखवले. पण पुण्यामध्येच त्याला पकडलं. RS शर्मा त्या पोलीस कमिशनर होते इथे. आणि त्यावेळेला मला फोन आला. मी म्हटलं त्याला पकड, सोडायचं नाही आता. आणि त्याला मी मोका लावला. त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली. सगळं काही झालं. पण पुढे जे आहे पोलिसांमध्ये सुद्धा जरा कलह होता. ते फार मोठी स्टोरी, आता आणखी अर्धा तास लागेल. पण थोडक्यात म्हणजे पोलिसांचे जे अपर पोलीस अधिकारी जे होते त्यांच्या आपसातले कौटुंबिक काहीतरी भानगडे याच्यात त्याच्यात तो RS शर्माला पण अटक झाली. काय खरं म्हणजे त्यांचं काय नाही, ते 1 वर्ष जेलमध्ये राहिले. आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं साधी डिपार्टमेंट एन्क्वायरीसुद्धा होऊ शकत नाही, त्याला कशाला आतमध्ये टाकलं. पण कमिशनरला आतमध्ये टाकलं. मग होम मिनिस्टर काहीतरी असणारच. आता हे सगळं काही माहिती होतं. श्रीधर बगळ वगैरे त्याच्यामध्ये ते पण झालं. आणि मग एक कारण झालं, काहीतरी झी TV ने काहीतरी दाखवलं होतं, घडलं बिघडलं. आणि तिथे काहीतरी कोणीतरी 2 दगड मारले. आणि मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे. मी म्हटलं मी काय केलं? मी दगड मारले नाही, मला माहीत पण नाही कोणी दगड मारले. तेलगी केस मीच शोधली आणि त्याला सगळं पकडलं. बोरी बाजारमधला त्याचा प्रेस मी शोधून काढला. नाशिकमधला तो गंगाराम म्हणून तो होता ज्याने हे सगळं, त्याला पण मीच पकडलं. मला कशाला राजीनामा द्या? नाही तुम्हाला राजीनामा द्यावा
लागेल, ते जीवर असं झालं तसं झालं तसं मी राजीनामा दिला. 2 तासात मी राजीनामा दिला. 2 तास काय 1 तास. मी घरी आलो, ताबडतोब गेलो, सुशीलकुमार शिंदेंकडे राजीनामा देऊन टाकला. त्याच्यानं चौकशी सुरू झाली. तो आणखी मुद्दा जो आहे तुम्हाला आणखी नंतर सांगेन, त्यातलं राजकारण काय. इथे सरकार आमचं असताना सुद्धा हे तेलगी प्रकरण 2-3 राज्यामध्ये होतं, म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं ही केस जी आहे ही CBIकडे घ्या. आता बघा, इथं माझं सरकार आहे, माझ्यावर आरोप होत आहेत, कदाचित मला अरेस्ट करण्याची तयारी चाललेली आहे, एवढं लक्षात घ्या आता काय. आणि मग मी संपूर्ण शक्ती लावली. सुप्रीम कोर्टात सांगितलं CBIमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली. CBI कोणाची होती? वाजपेयी साहेबांचं सरकार, BJPचं. बरोबर. त्या CBIने मला बोलवलं, फाईल्स बघितल्या, माहिती घेतली दिल्लीला. अरे तुम्हाला तर कुछ भी नहीं है, हे क्या है. ट्रकभर कागद आणले. भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं त्याच्यामध्ये. मला सांगा, ज्या प्रकरणामध्ये माझं नाव CBIने सुद्धा घेतलं नाही, उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला, होम मिनिस्टर म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. 8-10 महिने जे काही परत निवडून येईपर्यंत जे आहे, जे काही वर्षभर गेला असेल, कदाचित काय झालं असेल कुटुंबावर, काय तोंड, एक शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणातला आहे म्हणून. मला पवार साहेबांना सांगायचं, साहेब काय राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत. तुम्ही जे आता सांगता ना पुढे काय होणार, पुढे काय होणार ते तर राजकारण होतं, ते सोडा, पण त्यावेळेला तर काहीच नव्हतं ना. हे दुःख आहे. पण तेच ना, ते मी सगळं विसरून गेलो. चलो, हे तो होता है, गुजर जाएगा ये दौर भी, जरा सब्र रखना. गुजर जाएगा ये दौर भी, जरा सब्र रखना. जब खुशियाँ ही नहीं रुकी तो गम की क्या औकात है. जब खुशियाँ नहीं रुकी तो गम की क्या औकात है, वो भी चला जाएगा भाई. क्या बात. सगळा प्रवास संघर्षाचा आहे. असं दुसरं काहीच नाही हो. काहींच्या तकदीरमध्ये आता काय, मी म्हणतात की जिनके हाथ भी नहीं होते हैं, हाथों के लकीर पर जो भरोसा मत रखो. पण हे काय चाललंय माझं, अप डाऊन. सापशिडीचा खेळ खेळलाय कधी? सापशिडी. सापशिडी मी लहानपणी खेळाय. त्या शिडीने वरती जायचं, मध्येच कुठेतरी साप, परत खाली. ये मेरी जिंदगी आहे भाई. तर मला कळत नाही की सापशिडीने आता मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले, उपमुख्यमंत्री झाले आणि आता मंत्रीच नाहीये. हे काय घडलं? आम्हाला काही साप सोडला कोणी? आता एक वेळोवेळी जे आहेत परिस्थितीची जे आहेत, हे सगळे वळवळ असते, सगळं चालते, हरकत नाही. काय सांगायचं. शरद पवार म्हटले की मी मुख्यमंत्री केलं नाही, जे आहे. पण तुम्ही अजित पवारांसोबत गेलात, अजित पवारांनी मंत्री केलं नाही, कशामुळे? आता तो का केलं नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की नाही? त्यांना विचारणारच आज. हां, मग विचारा त्यांना. ते का मग ते त्यांना सांगतील की बा त्यांना राज्यसभेवर जायचं होतं. आता मग परत मला ते दुर्दैवानं सांगावं लागतं, कारण तुम्ही मंडळी असे ना, ते न देखे राजकारणी ते देखे पत्रकार. आता दुसरं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी मला लोकसभेला सांगितलं उभं राहा म्हणून. दिल्लीला ठरलेलं आहे तुम्हालाच उभं राहावं लागेल. होळीच्या दिवशीच मला सांगितलं. मी नाही म्हणत होतो, मला सांगितलं. मी गेलो, कामाला लागलो. सुदैवानं नाशिकमध्ये माझं फार चांगलं फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, ते सगळे अनेक कामं जे आहेत, नाशिक पुणा रोड, नाशिक शिर्डी रोड, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक मुंबई रस्ता, हे सगळे माझ्या कालखंडामध्ये मी ते करून घेतलं. त्यामुळे सगळे बरं मुसलमान, हिंदू, आदिवासी सगळे जे दलित वगैरे सगळे माझ्याबरोबर डेव्हलपमेंटसाठी. तर चांगली परिस्थिती निर्माण झाली. पण 1 महिना झाला माझं नावच जाहीर होईना. 2-4 लोक जाहीर व्हायचे राहिले. मग म्हटलं थांब, माझं नाव जाहीर होत नाही,
आणि उद्याने माझं नाव जाहीर नाही केलं तर माझं बेइज्जती होईल, त्यापेक्षा मीच माघार घेतो. आणि मी माघार घेतली. ठीक आहे, ठीक आहे. त्याचा परिणाम असा झाला की काही 2-4 लोक भात पडले सुद्धा, ते नंतर कबूल झाले की भुजबळांनी दिलं ते गडबड जी झाली त्याच्यामुळे साहजिक आहे ना, त्याचा परिणाम इतर ठिकाणी होतो. मग राज्यसभा आली. मी म्हटलं राज्यसभेवर जातो. 40 वर्ष झाली मला आता विधानसभेत, 85 पासून आहे मी इथे. तर त्या आमच्या बाकीच्या लोकांनी सांगितलं त्या सुनेत्राताई निवडणुकीमध्ये पडलेल्या आहेत, तर त्यांना आपण आता परत पाठवूया घरामध्ये, त्यांच्या जरा थोडीशी अशी मागणी आहे. ठीक आहे म्हटलं, मी काही बोललो ना, त्यांना जाऊ. दुसरी राज्यसभा आली. म्हटलं आता ही द्या मला. ते म्हणाले मी नितीन पाटील म्हणून त्यांना शब्द, तो नितीन पाटील मी अजून पाहिला नाही. नितीन पाटलांना शब्द झाले. नितीन पाटील कोण? म्हटलं तुम्ही असं कसं काय कोणाला शब्द देऊ शकता खासदारकीचा? काय बाळासाहेब ठाकरे होते, 11 जणांची आमची कमिटी होती, तिथे विचारविनिमय करून मग स्वतः निर्णय घ्यायचे. पवारसाहेब पण तसंच करायचे. काँग्रेसची तर काँग्रेस वर्किंग कमिटी होती. पण तुम्ही स्वतःहून असं कसं काय करताय? नाही, तुमची राज्यात गरज आहे, तुम्हाला लढलं पाहिजे, तुमचा फेस आवश्यक आहे. लढलो. आणि तुम्हाला मी सांगतो यावेळेला लढाई कठीण झाली. गेली 20 वर्ष माझा येवल्यात जन्म झालेला नाही, माझं घरदार नाही, ऑफिस आहे. परंतु येवल्याच्या लोकांनी फक्त डेव्हलपमेंट मी जी काय केली, 20 वर्ष मला 60 हजाराचं मताधिक्य दिलं. परंतु यावेळेला हा जरांगे पॅटर्न जो आला, हे जरांगे कुठेच गेले नाही महाराष्ट्रात, फक्त येवल्यात येऊन बसले. परिणाम असा झाला की यावेळेला मी 1.25 लाखांनी निवडून यायला पाहिजे, जास्त 60,000सुद्धा राहिलं नाही, मी 30,000वर आलो. पण जिंकलात. पण जिंकलो. तो तिथले जे सगळे जे आहेत गोर गरीब दलित आदिवासी मुसलमान ओबीसी आणि गुजराती मारवाडी वगैरे सगळे जाऊन, आणि काही थोडके जे आहेत मराठा समाजाचे. आता त्यांचं म्हणणं की तुम्ही आता राजीनामा द्या आणि राज्यसभेवर जा. नितीन पाटील इकडे, त्यांना मी हे करतो विधान परिषद, त्यांचा राजीनामा, आणि तुम्ही तिथे जा आणि इथे तुम्ही राजीनामा द्या. मी सांगितलं अरे तिथे कसा मी निवडून आलो, सरळ 2 भाग पडले, गावामध्ये 2 भाग पडलेत. मी ह्या लोकांना वाऱ्यावर नाही सोडू शकत. मला 2 वर्ष मी आता राहीन तुमच्याबरोबर, 2 वर्षानंतर सगळं शांत झालं की मग मी जातो. त्यांच्यावर चर्चा केली. ते बोलले आपण बसू बोलू. मला वाटलं माझं म्हणणं त्यांना पटलेलं दिसतंय. मी आपलं गेलो नागपूरला, माझं नाव येईल मंत्रिपदासाठी, कारण राष्ट्रवादीचं स्थापनेपासूनच आम्ही संस्था, म्हणजे इथे महाराष्ट्राचा पहिला प्रांताध्यक्ष मीच, संस्थापक पवारसाहेबांबरोबरचा मी. अजित पवार आले त्यावेळेला त्यांना पूर्णपणे पाठिंबासुद्धा देणारा मी. आणि ते 5-7-8 महिन्यामध्ये असं काय करतील? आणि बघ पाहतो नाव नाही. असं आहे ना की पद हे महत्त्वाचं नाही, पण जर मान सन्मान जर कुठे जर त्याला जर धक्का लागला तर मनुष्य फार अस्वस्थ होतो. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे. आणि मग मी जे काही चिडून मला जे काही बोलायचं. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं, शरद पवारांच्यासोबत काम केलं, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण? आवडते मुख्यमंत्री असं नाही, एकाचं नाव घेतलं दुसरा राग येतो, दुसऱ्याचं नाव. आता तुम्ही आवडता पत्रकार कोण? तुमचं नाव घेतलं तर 10 पत्रकार मला माझ्यावर रागवते. पण तुम्ही घेणारच माझं नाव. ज्यांनी चांगलं काम केलं ते सगळे आवडते. मला सांगा, बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही सोडलं वगैरे बरोबर, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री होतात, तर तो अनुभव कसा होता? असं आहे की उद्धव ठाकरेंच्या वेळेला सुद्धा जे आहे ना 2 गोष्टी झाल्या महत्त्वाच्या. एक, करोना आला. 2 वर्ष जे आहे त्या करोनामध्ये त्यांना काम करावं लागलं. त्यांनी ते सांभाळलं व्यवस्थित, मानलं पाहिजे. परत त्यांचं ते शारीरिक दुखणं होतं ना, ते पण
अतिशय अडचणीचं होतं आणि त्यांचं सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा अचानक जे काही तिथे काही गोष्टी घडल्या त्यांच्या शरीराच्या बाबतीमध्ये, त्यातून बाहेर येणंसुद्धा त्यांना कठीण झालं होतं. समजा ते सगळं काय मी सांगत बसत. त्यामुळे त्यांचे शारीरिकरित्यासुद्धा काम करण्याच्या बाबतीमध्ये ते लांब त्यांना राहणं भागसुद्धा होतं. ठीक आहे, जेवढं त्यांना करता आलं तेवढ्या याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. तसं मंत्रिपदाचा त्यांना अनुभव नव्हता, पण त्यांनी ते काम केलं, सांभाळलं. महाविकास आघाडीतल्याच लोकांना नंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नको होते. आता ते त्यांना विचारायला पाहिजे ना, त्यांना का नको होते ते त्यांना विचारायला. नेतृत्वाच्या अनुषंगाने आपण बोलतोय. तुम्ही शरद पवारांसोबत काम केलं, बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं, आता अजित पवारांसोबत काम करत आहात. नेतृत्व म्हणून अजित पवारांबद्दल काय मत आहे? आता अजित पवारांबद्दल मी काय सांगू, ते चांगले आहेत. पण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार, तो जो फरक आहे तो आहे. तो काय फरक आहे? आता ते तुम्हाला माहीत नसेल तर पत्रकार झालात कसे काय तुम्ही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार ह्या दोघातलं अंतर ते तुम्हाला माहीत नाहीत आणि तुम्ही बरोबर नाही. मगाशी उल्लेख केला मनोज जरांगे पाटलांचा. असं म्हटलं गेलं की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये तुमचा वापर केला आहे. नाही, माझा वापर कोणी करू शकत नाही. मी माझा वापर जो आहे माझ्या गोरगरीब जनतेसाठी मी झटलेलो आहे आणि लढलेलो आहे. माझा कुणीही वापर केला नाही, माझा वापर कोणी करू शकत नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि मी तुम्हाला जेव्हा सांगतो तेही मला शिव्या दिल्या तोपर्यंत मी शांत होतो, काय हरकत नाही. पण ज्यावेळेला बीडला आमदारांची घरं पेटवली गेली, हॉटेल पेटवलं गेलं, अनेक घरांवर हल्ले झाले आणि कोणी काही केलं नाही, त्यावेळेला कोण बोलत नव्हतं, त्यावेळेला छगन भुजबळ केला. आणि नंतर मी सांगितलं आता मी या लढाईमध्ये उतरणार. आणि ज्यावेळेला अंबडला जाहीर रॅली डिक्लेअर्ड झाली, 16 नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेला 16 नोव्हेंबरला तो कोणी मागितला नव्हता, मी स्वतः राजीनामा दिला आणि त्या रॅलीला निघालो. त्याच्यानंतर मध्ये फोन आले उपमुख्यमंत्री की तुम्ही आता ठीक आहे, काय करायचं आहे बोलायचं बोला, पण राजीनाम्याचं काय बोलू नका. मी 2.5 महिने राजीनाम्याबद्दल त्यानंतर काही बोललो नव्हतो, पण राजीनामा देऊन मी त्या लढाईत उतरलो होतो. ते माझ्या गोरगरिबांचं, भटक्या, विमुक्त, ह्या सगळे जे आहेत गोरगरिबांचं जे आहे 54% यांचं जे आरक्षण वाचलं पाहिजे. लोकांची घरं, आमदारांची घरं ही पेटवता कामा नये. राज्यामध्ये जे आहे बनाना रिपब्लिक तयार होता कामा नये. कोणी येतो आहे आणि कोणाचं घर जाळलं जातं आहे. अगदी आमदारांचं सुद्धा या इन्स्टिट्यूट, तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जाळल्या गेल्या पूर्णपणे. राख, रांगोळी, म्हणजे राख काय म्हणता, रांगोळी, ते मी पाहिलं तिथे आणि मग मला राहवलं नाही. तर ते मला काय कोणीतरी वापरलं मी त्याचं काय सांगून, मी माझा वापर जो आहे, माझं कर्तव्य जे होतं त्या लोकांप्रती होतं, ह्या समाजाप्रती होतं. गोरगरीब ह्या देशातील OBC मागासलेल्या समाजाचं मी काम घेतलेलं आहे. ते माझं कर्तव्य होतं, ते कर्तव्य मी पार पाडणार. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलल्यामुळे मराठ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची प्रतिमा तयार झाली, त्याचा फटका बसला असं वाटलं का? मनोज जरांगे पाटील यांना विरोध करताना तुम्ही जी भूमिका घेतली त्यामुळे मराठ्यांच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळी भूमिका तयार झाली. माझ्याविषयी जरूर त्याचा फटका बसला. माझ्याविषयी जरूर, म्हणून तर मला माझं मताधिक्य कमी आलं आणि त्याचा फटका कदाचित मला असं वाटतं लोकसभेला पण बसला असेल की नाही काही सांगता येत नाही. परंतु मी जो लढलो, माझं म्हणणं असं आहे, आज अनेक जे समोर बसलेले लीडर्स जे आहेत ते तुम्हाला सांगतील की आज महाविकास आघाडीला जे भरघोस यश मिळालेलं आहे ते फक्त लाडकी बहीण नाही, तर सगळा जो आहे OBC जो आहे हा तिकडे ह्या महायुतीला, ह्या महायुतीला जो आहे हा सगळा OBC एकवटलेला आहे. महायुतीला सगळा OBC आणि लाडकी बहीण जो आहे हे सगळे एकवटले, म्हणून या महायुतीला एवढा मोठा फायदा झाला. महायुतीला छगन भुजबळांचा फायदा झाला कारण OBC आपल्यासोबत आले. पण झालंय असं आत्ता
की अजित पवारांच्या पक्षाला कदाचित असं वाटत असेल की एकूण मराठांना मात्र हे आवडत नाही आहे, क्रमांक 1. क्रमांक 2, भाजप स्वतःला आता बऱ्यापैकी ओबीसींचा पक्ष अशा प्रकारे सांगू पाहत आहे, आपली प्रतिमा करू पाहत आहे. भाजपला छगन भुजबळ आपल्यासोबत असावेत असं वाटतंय का? मला काय कल्पना नाही, पण मला असं वाटतं त्यांना वाटत असावं. कारण त्याने नाही म्हटलं तरी जे आहे अनेक मोठ्या म्हणजे अनेक ओबीसीतील लोकांना तिकीटं दिली, निवडून आणलं. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी ते घेतलेलं आहे. आणि एक आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे जवळजवळ 60-70% ओबीसी जे आहे हे BJPकडे झुकलेले आहेत. ते स्वतः म्हणतात आमचा DNA जो आहे ओबीसी वगैरे आहेत. तर ते आहे, मग ठीक आहे. ते असं आहे, जो राज्यकर्ता पक्ष असेल, राजकीय पक्ष असेल, तो काय भूमिका घेईल, कुणासाठी तो लढेल, त्याप्रमाणे लोक त्यांच्याबरोबर जातात. ते पण मला कळत नाही, मराठा विरुद्ध ओबीसी हे सगळं जे काही सुरू आहे ते थांबायला तयार नाही आहे. आता बीडमध्ये पण हा प्रकार सगळा सुरू आहे. तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? कारण महाराष्ट्रामध्ये हे घडणं, मराठा विरुद्ध ओबीसी, जातीय कलह किंवा या प्रकारची भूमिका तयार होणं, माझं मत एकच म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ह्या बीडच्या प्रकरणामध्ये, बीडमध्ये जे देशमुख ज्या पद्धतीनं त्यांना मारलं गेलं ना, अमानुष म्हणजे राक्षससुद्धा अशी कृती करणार नाही. किंवा पुढे आणखीन जे आहे एक दलित समाजाला पोलिसांनी मारलं, काय नाव त्याचं, सूर्यवंशी. ही दोन्ही जे आहे ती माणसं होती. तो मराठा होता का दलित होता, त्यापेक्षा ते माणसं होते रे. त्यांना कशा पद्धतीत तुम्ही मारलं? सगळ्याच घटकांनी त्याचा निषेध करायला पाहिजे आणि लढायला पाहिजे. त्याच्यामध्ये जो आहे तो ह्या समाजाचा आहे म्हणून फक्त हे करा आणि त्या दुसऱ्या समाजाला विरोध करा, हे मला काही पटत नाही. दुसऱ्या समाजाला वर हल्ला करणं काही बरोबर नाही. दुसऱ्या समाजावर ठपका ठेवणं बरोबर नाही. ह्या तुमच्या दुःखामध्ये, रागामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. फासावर नाही, त्यांना अशा हालहाल करूनच मारले पाहिजेत. ज्या पद्धतीनं ते मी जे धस जे आहे त्यांनी सांगितलं त्या विधानसभेमध्ये आणि मी ऐकतो, ती भयंकर पद्धत जी आहे, मी कधी ठीक आहे गोळी मारली, मनुष्य मेला, हे ऐकलेलं नाही कोणा, पण ज्या पद्धतीनं ही पद्धत आहे का मारण्याची, हे काय मला आवडलेलं नाही, खरं सांगतो तुम्हाला. पण तो समाजाचा काही दोष आहे त्याच्यामध्ये. सगळ्या समाजाला वेठीस धरायचं कारण नाही. तो एका समाजाचा प्रश्न नाही, तो आपल्या सर्व समाजाचा प्रश्न आहे की आपल्या कुठल्याही समाजातील व्यक्तीवर असा हल्ला झाला तर त्याचा आपण निषेध करायला पाहिजे. एकूण बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना वाचवलं जात आहे असा पण एक आरोप आहे. ते आता ते तुम्ही बघा. आणि आता हे सगळे प्रश्न जे आहेत, मी काय सरकारमध्ये नाही, मी कुणाला वाचवणारं सुद्धा नाही आणि कुणाला घालवणारं सुद्धा. आता ती काय माझ्यामध्ये काही ती शक्ती नाहीच आहे किंवा माझ्याकडे ते काही कामं सुद्धा नाही. आता जे ते काम ज्यांच्याकडे आहे त्यांना तुम्ही खुशाल सांगतो. पुढे आता बऱ्यापैकी महात्मा फुले समता परिषदेचे आमचे मित्र बसलेले आहेत सगळे, आणि महात्मा फुले समता परिषद किती सक्रिय आणि कार्यक्षम आहे. या समता परिषदेमुळे तुमची जी शक्ती वाढली त्याचा फटका बसला का? कारण त्यामुळे भीती वाटू शकते की अरे छगन भुजबळांचं नेतृत्व फार मोठं होतं आहे, त्याच्या मागे एवढे लोक आहेत. या समता परिषदेमुळे काही उलट पक्षी त्रास झाला का? राजकीय समता परिषद जे आहे हे भटक्या विमुक्त ओबीसीसाठी काम करते. त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलं ना, फटका कुठे बसला तुम्हाला? त्या सगळ्यांनी तर तुम्हाला मतदान केलं. याच्याबद्दल अनेक लोकांना विचारा. बोलून त्यांना सांगितलं आणि त्यांनी कितीतरी काम केलं. तो जाऊ द्या विषय. ते का ते त्यांचं त्यांना माहिती आहे. हे मला न उलगडलेलं कोडं आहे अजून. चला रेणे दो कोडंच राहू द्या. छगन भुजबळ राज्यपाल होणार अशी पण चर्चा आहे. हो, माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे. अहो राज्यपाल म्हणून मी करू काय? मी माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे, जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं. राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? मला मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही. तो मोठंच पद आहे बाबा. मला तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला मला नाही. पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे, ह्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, करू इच्छितो आहे, ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण, ते मी नाही करू शकणार नाही. त्यामुळे मी हे आहे असा मोकळा तर ठीक आहे. छगन भुजबळांकडे आत्ता मंत्रिपद नाही, पण तरीसुद्धा छगन भुजबळ चर्चेमध्ये आहेत. एवढंच नव्हे, छगन भुजबळांची जी शक्ती आहे, क्षमता आहे, ती पण सर्वसामान्य लोकांना माहिती आहे.
महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते सोबत आहेत. अशा वेळी छगन भुजबळ आता नेमकं करणार काय? कारण ते त्या पक्षामध्ये नाराज आहेत, पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, अशा पण बातम्या येत आहेत. असं सगळं होत असताना नक्की भूमिका काय असणार आहे? आता काय नक्की सांगू त्याच्यावर एक शेर सांगतो आणि मग थांबूया आपण. सुना है आज समंदर में बड़ा गुमान आया है, सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो अपनी कश्ती जहाँ तूफान आ गया है. बस त्या तुफानामध्ये जायचं आहे आणि लढायचं आहे. तुम्ही ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा कायम पुरस्कार केला, या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसाठी भविष्यातली एकूण सामाजिक राजकीय वाटचाल कशी असेल, कशी असावी असं तुम्हाला वाटतं? अजित पवारांच्या सोबत तुम्ही भाजपसोबत गेलात, भाजपची एक वेगळी विचारसरणी आहे. अशा वेळी या विचारसरणीला भवितव्य काय, या राजकारणाला भवितव्य काय? असं आहे की आता सगळे जे आहेत फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की फडणवीस आणि शिंदे त्यावेळेला आम्ही अजित पवार बाहेर होते, मी मागणी केली की मंत्रालयामध्ये छत्रपतींचा प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, राजमातेची आहे, जिजाऊंची, पण फुले शाहू आंबेडकरांची नाही. आपलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची नाही, बाबासाहेबांची आहे. त्यांनी तिथे सांगितलं आम्ही करणार. ताबडतोब त्यांनी त्या 2 प्रतिमा आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला दिसतात. भिडेवाडा एवढ्या वर्षाचं ते सगळं चाललं होतं. मी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं ताबडतोब याच्यावर मार्ग काढा. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा त्याच्यात लक्ष घातलं. शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढलो, जिंकलो. आता प्राईम मिनिस्टर साहेबांनी जे भिडेवाड्याचं जे आहे भूमिपूजन केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तो फुलेवाडा आहे, तिची जागा आम्हाला मिटिंगला साठी सुद्धा जागा नाही. सगळं तिथले 800 जे आहेत लोक, त्यांना काही त्यांचे जमीन जागा पैसे काय घर बार देऊन त्यांना दूर करायचं आहे. परवाच्या दिवशी ह्या सरकारनं जे आहे काय 200 कोटी रुपयाचं जे आहे GR काढला. माझं काम करताय तो लोक फुले शाहू आंबेडकरांनी मानायला लागलं. मला काय करायचं आणखीन? मला काही अडचण नाही ना मग त्यांच्यावर काम करायला. काय अडचण आहे आपल्याला? जर OBCना ते सपोर्ट करत असतील, फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर जर चालत असतील तर आपल्याला काय अडचण नाही त्यांच्यावर काम करणं. त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीही अडचण वाटत नाही त्यांच्यावर काम करण्यामध्ये. येस, धन्यवाद. छगन भुजबळांनी अत्यंत मनोकळेपणाने आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. प्रश्न आहेत का अजून? समोर तरुण आहेत, तरुणांना काही प्रश्न विचारायचे आहेत. एक 2 प्रश्न आपण घेऊ तरुणांचे आणि मग थांबूया. मला वाटतं सभागृहातील छगन भुजबळ जे आहेत त्यांना देखील काही प्रश्न ह्या छगन भुजबळांना नक्कीच विचारायचे आहेत. तर ज्यांना प्रश्न असतील कृपा करून त्यांनी विचारावेत. हॅलो हॅलो भुजबळ साहेब नमस्ते. मी स्वप्नील शिर्के पुरंदर तालुक्यातून आलेलो आहे. साहेब माझा प्रश्न असा आहे की आपल्याला आता मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलेलं नाही, तर ते आपल्याला मंत्रिमंडळामध्ये का समाविष्ट केलं नाही त्याची कारणं आम्हाला ऐकायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला कुठली मोठी जबाबदारी राखून ठेवली आहे का, किंवा आपलं भविष्यामध्ये आता वाटचाल कशी असणार आहे? नाही, आता असं आहे की मंत्री का केलं नाही ते आता पुढचे जे आता काही मंडळी येतील ते त्याचं उत्तर देतील. पण ते असं एक आणखी मुद्दा आहे. आणि दुसरं की आता पुढची वाटचाल कशी करायची ते आता तुम्ही सांगितलं. आता समंदर को गुमान आ रहा है, अपनी कश्ती भी वहाँ लेकर चलो या तूफान आहे. मी तुम्हाला बरोबर घेऊन ठरवीन ना काय करायचं ते, काळजी करू नका. नाही, ते असं विचारतायत. त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे की भाजपच्या कोट्यातलं एक मंत्रिपद राखीव आहे आणि तुमच्याने देवेंद्र फडणवीसांचे सूर जुळलेले आहे. हो, त्यांनी विचारलेलं नाही, ते तुमच्या मनातलं जे आहे. हे कधी कधी जे आहेत ना पत्रकार हे सजेस्टिव्ह असतात, सजेस्टिव्ह मांडतात, प्रश्न असतात त्यांचे की असं व्हायला. अहो ते भाजप जे आहेत, मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. शेवटचा एक प्रश्न होईल फक्त.
हॅलो, नमस्ते. मी गणेश सुभाद्रा दत्तात्रय दसवडकर, तालुका राजगड, जिल्हा पुणे. सर, माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला शाखा प्रमुख केलं, ज्यांनी तुम्हाला नगरसेवक केलं, ज्यांनी तुम्हाला महापौर केलं, ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, अशा बाळासाहेबांची साथ तुम्ही का सोडली? मी तुम्हाला त्याचं उत्तर मगाशीच सांगितलं. ही उत्तर दिलेलं आहे की मंडल कमिशनच्या याच्यावरून कसे मतभेद झाले. शेवटी राजकारण जर समाजकारणासाठी करायचं आहे तर मी हे जे काय करतो मंडलचं जे आहे ओबीसीचं, हे सुद्धा एक समाजकारणच आहे ना. मग ते समाजकारणाच्या बरोबर गेल्या जाताना थोडीशी आमची साथ नक्कीच सुटली. परत आम्ही एकत्र झालो. त्याचं उत्तर दिलं आहे मी, फार डिटेल दिले. अरे एवढ्या प्रश्नाची डिटेल उत्तर दिली, 2 तास दिले मी तुम्हाला उत्तर. तुमच्याकडे प्रश्नसुद्धा शिल्लक नसतील आता. धन्यवाद सर. आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपल्या मनातील उत्तरं देऊन आपलं मन मोकळं केलं, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संजय आवटी सरांनी सुद्धा चांगली मुलाखत घेतली, त्यांचंही मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि हे मुलाखतीचं सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. Find a pet-friendly Italian restaurant with outdoor seating nearby and text it to Luca. Find it real quick. Send it to the click. Place is sick.